पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे भाजपने माझं कंबरड मोडलं होतं। विधानसभा निवडणुकीचा दाखला देत शहाजी पाटलांनी ही टीका केली आहे। शहाजी पाटलांना मित्रांनीच धोका दिला, मी शहाजी पाटलांच्या पाठीशी आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। एक मिनिट एकच मी सांगतो, तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल, पण तुमच्या मागे हा एकनाथ शिंदे उभा आहे आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे आणि बापू हा लोकांमधला आहे। बापू हळवा आहे, त्याला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा। आम्ही सगळे जे काय लोक आहोत ते लोकांना मदत करणारी लोक आहोत, सर्वसामान्यांचे सुख दुःख वाटून घेणारी लोक आहोत। दरम्यान शहाजी पाटील यांनी काय टीका केली आहे भाजपवर ते देखील पाहूयात। ती जवळ्याला कशा गेल्या, टायमिंग माणसाची नावं मला विचार, मुद्दा बसलो होतो। निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही, टीका केली नाही। पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली, चित्र तालुक्याला माहीत होतं, तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला। आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही, कशासाठी तोडलं? काय माझा गुन्हा होता? प्रशांत परेकाची आमदारकी करायसाठी रात्रंदिवस भाऊ दोघं 3 महिने झोपलो नाही आम्ही। रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जानकरचं पाय धरलं मी, नवरा बायकोचं पाय धरली, माझ्या दोस्ता पोरगा म्हणून एवढ्या वेळा ऐकून आयुष्यात काय ऐकू नको। 1,00,000 पदाचं माणसामधनं निंबाळकरला लीड घालवलं। ह्यांचा शब्द काल मोडला, नागपूरला घेऊन गेलो, हेडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही। 1.5 वर्ष त्या बागल्यात मी चहा सुद्धा प्यायला गेलो नाही। एवढा प्रामाणिकपणा भाजपशी माझा असताना कशासाठी माझ्या? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।